आणि काल महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठा नुकसान ठरले, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा अवकाळी पाऊस भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरलाय। कारण लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका या पावसामध्ये भिजल्या। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला हा सगळा प्रकार आहे। विद्यापीठ प्रशासनाला यासाठी जबाबदार धरलं जाते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अवकाळी पावसामुळे भिजल्या। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे। वर्षभर अभ्यास करतात विद्यार्थी, परीक्षा देतात आणि विद्यापीठ प्रशासन मात्र अशा प्रकारे गैरजबाबदार वागून विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलण्याचं काम करतंय, असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय। काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोडाऊनमध्ये हजारो उत्तरपत्रिकांची नासधूस झालेली पाहायला मिळाली। कालच्या अवकाळी पावसामुळे हा प्रकार घडला, परंतु विद्यापीठाच्या प्रशासनाने कुठलीही उपाययोजना यासाठी केलेली नव्हती। यामुळे पुणे नगर नाशिक मधल्या विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या ह्या उत्तरपत्रिका होत्या, त्यांचं भविष्य विशीवर टाकण्याचं काम या प्रशासनाने केलं आहे। त्यात जे काही संबंधित कंत्राटदार दोषी जे कोणी असतील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणि त्या उत्तरपत्रिका या जुन्या आहेत का या चालू वर्षाच्या आहेत याचा खुलासा सुद्धा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आणि परीक्षा संचालकांनी केला पाहिजे अशी आमची मागणी।